मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनल योजनाकर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। रेशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी आहे। रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। या 14 जिल्ह्यामध्ये रेशनऐवजी जे धान्य ऐवजी पैसे जे आहेत ते भेटत आहेत। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। केंद्र सरकारच्या नागरिकांना कमीत कमी अन्नधान्य मिळावे यासाठी रेशन कार्ड दिले जाते। या रेशन कार्डवर तुम्हाला कमी किमतीत धान्य अन्नधान्य उपलब्ध करून देत असतात। पण आता नागरिकांसाठी एक चांगला फायदा होतो। केंद्र सरकारच्या या योजनेतून गहू, तेल अशा जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्या दिल्या जात होत्या आणि या योजनेतून आता महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि त्या निर्णय असा आहे की धान्याऐवजी सुद्धा पैसे हे शेतकरी जे लाभधारी आहेत त्यांना भेटत असतात। तर संपूर्ण माहिती पुढे पाहण्याअगोदर आपल्या योजनाकर लोकप्रिय यूट्यूब चॅनलला अद्याप आपण जर सबस्क्राइबच केलं नसेल तर आपण अगोदर सबस्क्राइब करायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेचा लाभ जो आहे छत्रपती संभाजीनगर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांनी रक्कम जी आहे ती दिली जाणार आहे। ही रक्कम थेट डीबीटीद्वारे आधार संलग्न बँकेमध्ये येणार आहेत। कोणत्याही बँकेचे पैसे हे कोणत्याही योजनेचे पैसे कोणत्याही बँकेमध्ये म्हणजे आधार संलग्न बँकेमध्ये जात असतात। ही पण फार महत्त्वाचं आहे। जसे की रेशन कार्ड धान्य आता हा अर्ज करायचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असता त्या जिल्ह्यामध्ये आपण धान्य जे वाटप करतात त्यांच्याकडे जायचं आहे। स्वस्त रेशन कार्ड दुकानदाराकडे जायचं आहे, तिथे विचारणा करूनच अर्ज करायचा आहे। योजना सुरू आहे का नाही हे तुम्ही विचारू शकता, तिथे अर्ज करू शकता, पण विचारून हे काम करायचं आहे। तर एकंदरीत आपण पाहिलं तर ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा। पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या जिल्ह्यामध्ये आपण कुठं राहता तिथे रेशन कार्ड दुकानदाराला विचारूनच अर्ज करायचा आहे। धन्यवाद। जय शिवराय।